श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 2 मार्च. मनुष्याने प्रपंचामध्ये कसे वागावे. खरोखरच जगामध्ये माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच आहे. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळूच शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालच खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो, याला काय करावे. तेव्हा प्रापंचिकात आणि संतांमध्ये फरक हाच आहे की ते करते पण रामाकडे देतात आणि प्रापंचिक लोक ते आपल्याकडे घेतात. राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलेच, त्याच्यावर सर्व सोपवा आणि तुम्ही आनंदात राहा, त्यामध्येच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असतानाही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला जर खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो. तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. 1 कुपथ्य टाळणे, 2 पथ्य सांभाळणे आणि 3 औषध घेणे. तसेच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. 1 दुसंगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर इत्यादी अवगुणांचा त्याग करणे. 2 सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचार असणे. आणि 3 आणि सर्वात महत्वाची गोष्ट नामस्मरण करणे, हेच औषध सेवन आहे. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे मलाच माहीत नाही, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनामध्ये थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त गेला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेमध्ये पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपले नामस्मरण जे आहे ते हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला फक्त नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते फक्त त्याचे नाम. ते घेतल्यानेच तो आपलासा होईल आणि मग देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी घोटल्यावर बर्फ होते, तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेसे लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम हे असतेच, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव हा असतोच. आजचे बोधवचन: तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आणि आपापसामध्ये प्रेम वाढवा. जय जय रघुवीर समर्थ.